शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे चक्रीवादळासंदर्भात. आपण या ठिकाणी बघू शकता अरबी समुद्रामध्ये एक नवीन चक्रीवादळ तयार झाले. मित्रांनो, याच नवीन चक्रीवादळाचा फटका आपल्याला राज्यामध्ये अवकाळी पावसा स्वरूपात पाहायला मिळतोय. कोकणपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस काही दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतोय. तर पुढील 3 ते 4 दिवस अजून कोणत्या जिल्ह्यात व कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता असणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर आढावा जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रहो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, आज दुपारनंतर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागांमध्ये पावसाची संततधार ही चालू असणार आहे. तसेच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सांगली, सोलापूर, पुणे, नगर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळतोय. तर पुणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागांमध्ये देखील पावसाची संततधार ही राहणार आहे. तसेच मराठवाड्यामध्ये देखील धाराशिव, लातूर, बीड या जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तर नांदेड, परभणी, हिंगोली या भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. परंतु या ठिकाणी विदर्भामध्ये पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळते. विदर्भातील नागपूर या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तर गडचिरोली, चंद्रपूर या भागांमध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. परंतु उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जास्त काही पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही. तसेच या ठिकाणी नाशिक, मालेगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु जर या ठिकाणी आपण पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील काही तासामध्ये मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तर शेतकरी मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात. आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवर पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळे आत्ताच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.